नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय इट्स यम्मी ट्रॅव्हलर्स कॅफेला नळस्टॉपला. हो, तुम्ही व्हिडिओ काढतो का? हो. अरे सोलापुरी काका नमस्कार, काय म्हणतो? तर चहा प्यायचा ह्या लाईनला कुठं हायच नाही की हो चहा प्यायचा आहे ना इथं. हो मग सगळे मिळते तुम्हाला चहापासून जेवणापर्यंत. मम्मीचा हातचा आहे का? इट्स मम्मी यम्मी 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 आहे का? आणि आम्ही फिरत फिरत इथं आलो ना, आम्हाला सोलापुरी काका पण इथं भेटले. तर आपण आता चहा बी पिऊया आणि काहीतरी खाऊया पण. चालतंय पाजवा आम्हाला जरा काय अरे झालंय. असं चाललो होतं इथे भेटले चला आम्हाला खाऊ घाला. चला तर काका पहिल्यांदा आलेत कॅफेला. तर काकांना आणि तुम्हाला सगळ्यांना पण कॅफे दाखवतोय मी. इकडे आहे बघा इथं गुलजार बाय क्या चल रहा है? ओ टीव्ही. हा टीव्ही आणि हे वर्किंग आहेत बरं का. काय सांगतो? कसलं छोट आहे, डेंजर आहे. रेडिओ बघा, सगळे बघितलं ना मी. सगळ्यांची काय विषय इथं. हे जणी वाजवत असता का? तुला पण नव्हतं आणि मला पण नव्हतं माहित. पाऊस भारी की मग विषय आहे का? तर हे असं कॅफे आहे आणि आपल्याला कोण कोण भेटतंय बघू. इथं खानविलकर आहेत, मला दाखवायचं आहे त्यांना. खानविलकर साहेब, मणीचे व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या सोबत आहेत आज सोलापुरी काका. तुम्ही यांचे व्हिडिओ बघितले असतील कदाचित. एक नंबर आहे चित्रपट, एक नंबर. कसं वाटतं? एकदम रॉ माझ्यासारखं, एकदम रॉ एकदम. इथं हे दाखव का? दाखव. हाथ धुना है तो गंगा जाओ, हाथ धुना है तो इधर जाओ. इधर मतलब इधर. सगळे कलाकार धरणातून कॅफे. मजा आली ना? मजा आली. अजून आपल्याला खायचंय तरी. खायचंय की काकाला काय बघा आलं. काकाला आवडलं म्हणजे महाराष्ट्राला आवडलं. तर आता काका आपण आतली बाजू बघितली थोडी. आता तुम्हाला मी दाखवतो बाहेरची बाजू. तर बाहेरच्या बाजूमध्ये तुम्ही बघू शकता, एकदम भारी आहे. मस्त माणूस बॉडीगार्ड ठेवले तिथं. टार्झन फक्त त्याला हे नाहीये रोप. त्याला अडकवलाय कशाला. एकदम झाडबिड एकदम नॅचरल. हा विषय खोल. तर हा एक स्पेस आहे यम्मी कॅफेला सगळ्यात मागचा. तर तो तुम्ही बघू शकता. कसं वाटतंय? एकदम भारी. आपलं सगळ्या गँगला घेऊन यायचं. हे डॅनीची हातोडी डॅनीने तयार करून घेतलेली. काय सांगतो? हो, त्या व्हिडिओ साठी. कसला हातोडी? करायचं का? हे मैफिल बघा, चित्र बघा माग. हे मस्त कलाकार आहेत सगळे. मणीच्या व्लॉग साठी काहीतरी बोला की. आता हे बघा, हे समोर मणी मंगळसूत्र आहे यांचं. मणीच्या व्लॉग मध्ये मणी मंगळसूत्र. आणि सोलापुरी काका सुद्धा आपल्याला खास सोलापूर वरून आले. भाकरी आणल्या का आपल्याला? अरे यार शेट, नेक्स्ट टाइम आता भाकरी आपल्याला हातकुटीची नाही ना. मला पण नाही. एवढे थंडीचे दिवस आहे, चादरी आणायचे सोलापुरी. चादरी आम्हाला आमच्या मित्रांनी दिल्या लग्नात. तर मला कालच आता बातम्यात कळलं अहिल्यानगरला 900 बिबटे आहेत म्हणून. पण बिबटे 900 असले तरी वाघ एकच आहे. मला प्रमेय वाघ म्हणतात. इट्स यम्मी ट्रॅव्हलर्स कॅफे चे सर्वा आशिष भाऊ पाडाळे आणि नवीन पोस्ट सांगितले आता खानविलकरांनी. सुप्रसिद्ध रील स्टार आशिष भाऊ पाडाळे यांचं आता तिथं आगमन झालेलं आहे. तर तुमच्या कॅफेत आम्ही आलोय आज. सोलापुरी काका पण आले. भाकरी आणले का नाही? कडक भाकरी शेट आता सेम झालं. पुढच्या सगळ्यांनी एक पॅकेट आणतो. शेंगा चटणी पण, चादरी पण आणतो. सेम बोल सेम. काका ओ काका, काय हो? आपण इथं खायला आलोय, झोपाय आलोय का? कसलं भारी, एकदम लहानपणी आठवण आलं. लहानपणी माझ्या बारच्या टायमाला असं एकदम भारी आहे. आम्ही लोकमतच्या अवॉर्ड शो ला भेटलेलो पहिल्यांदा. काकांना पण अवॉर्ड मिळालेला, मला पण मिळालेला. आणि त्यावेळेसच आमची तिथं भेट झालेली. पण असं नाही की मी व्हिडिओ त्यांचे आधीपासूनच बघत होतो. हा एकदम मस्त ठिकाणी आणलो. आवडलं काय? हे जर तुम्ही नसाल, मी गपचूप एक दिवशी येतो आणि खाऊन इथं झोपून टाकतो पाळण्यावर. जर तुम्हाला कधी असा एक्सपिरियन्स करायचा असेल, खूप भारी कॅफे आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे इथं तुम्हाला खायला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सँडविच पासून राईस पासून सगळं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथं खायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती काका? पहाटे 3 वाजेपर्यंत मिळतं. काय सांगतो? पहाटे 3 वाजेपर्यंत तुम्हाला खायला इथं मिळतं. अरे त्यामुळे यावंच लागतंय ट्रॅव्हलर्स कॅफे. हे नल स्टॉप इथेच आवडतं. काका आम्हाला म्हणतात गाडी घेतली. हे बघा,
हे असलं ते दाखवा. हे बघा एवढं ते दाखवा. ते केशरी रंगाचं फोन दाखवा. तुमचं आहे की होते ते माझं कुठं, मी माझ्या शूटिंग करायला लागलोय. हे बघा, हे असलं केशरी रंगाचं फोन घेतले 2-2.5 लाखाचं. ए भगवान रंग रंग पार्टी पाहिजे का? चला चला तुम्ही मला पाठी द्या, मी तुम्हाला पाठी पेटेस करून टाकू. तुमच्या गप्पा गोष्टी कॅफे बघून झाला असेल तर पटकन खाऊया का? आता मला भूक लागली, काकांना पण लागली असणार मला माहिती. जेन्युइन सांगा. जेन्युइन थोडस. आणि बाहेरच्या एरियातलं हे सगळं आहे, तुम्ही बघू शकता. हा हे दाखवा, हे दाखवा. एव्हरीथिंग इज सगळं कसं ऍस्थेटिक आहे, ऍस्थेटिक. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. बा बॅरल बिरल कापलेत पाणीचे, एकदम खतरनाक केले सीट बीट. हे पण आहे की. हा हॅलो, हा ते खायला काय ऑर्डर तुमच्याकडनंच आहे का? बरोबर, काहीतरी खायला आणा, ते जर भूक लागले. कॅफे मध्ये आम्हाला कोण भेटले बघा, मी तुम्हाला दाखवतो. नेहा मॅडम, नेहा शितोळे मॅडम. हॅलो. तर आम्ही ब्लॉग करतो, तुम्ही बघितला असेल एखादा. येस, आमच्या ब्लॉग साठी काहीतरी बोला ना. मला मजाच येते तुझे व्लॉग्स बघून. काय म्हणजे इतकं रॅन्डम आहे. त्याचं रॅन्डम असणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ही जागा पण इंटरेस्टिंग आहे. आपण इथे भेटतो, इथे सगळेजण खूप जास्त क्रिएटिव्ह गोष्टी करत असतात, त्यामुळे याची एक वाईब बनली आहे. आणि त्यामुळे जागा म्हणून पण, अदरवाईज माणसं म्हणून पण खूप इंटरेस्टिंग माणसं भेटत राहतात. आणि मला खूप छान वाटतंय की तू जाऊन डायरेक्ट चालू करतोस बोलायला लोकांशी. बऱ्याचदा नाही करतायत मला, पण त्यामुळे असं अनोळखी लोकांना किंवा ओळखीच्या सुद्धा लोकांना जाऊन धडक जायचं, बोलायचं आणि त्यांना त्यांच्या मनातलं बोलायला लावायचं. तुझ्या मनात जे काय आहे ते त्यांच्याशी बोलायचं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही नेहाजींना देऊळ या पिक्चर मध्ये बघितलं असेल, अजून बऱ्याचशा पिक्चर मध्ये बघितलं असेल, आणि त्याच्यानंतर बिग बॉस मध्ये बघितलं असेल. माझी मम्मी तर बिग बॉसची एवढी फॅन आहे की पहिल्यांदा भेटल्यानंतर दुसरं काय बोलतच नव्हती. तू अजून मला पुरणाच्या पोळ्या आणून देतो ते साठी. मम्मीच येणार आहे आता इकडे. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. त्यामुळे काय विषय नाही. तरी मम्मी पण येऊन भेटून गेली ह्याची मला. हो, तर मला विचारायचंय, पण चांगलं चाललंय, पण मला असं वाटतंय खूप जास्त बायस्ड आहे त्यावेळेस. म्हणजे प्रत्येक वेळेस असतं. तुम्ही स्वतः केलंय बिग बॉस म्हणून मला प्रश्न विचारायचा होता. नाही, बायस्ड आमच्या वेळेला तरी, म्हणजे मी माझ्या सीझन पुरतं बोलू शकते. नंतरचे काही सीझन मलाही असं वाटलं की नाही, काही निर्णय मला पटत नव्हते, पण शेवटी तो मेकर्सचा कॉल असतो. पण मला माझ्या सीझन मध्ये असं नाही वाटलं कुठे की खूप बायस्ड आहे, कारण शेवटी काय होतं, माझ्या सीझनला शिव ठाकरे विनर झाला होता आणि मी आणि शिव ठाकरे आम्ही दोघं जण लास्ट फायनलिस्ट सुरलो. तर काय असं, आता तू सोलापूरचा आहेस किंवा असं हे आहे, शिव ठाकरे अमरावतीचा आहे, अख्खा अमरावती म्हणतं की नाही आम्ही शिव ठाकरेला वोट करणार, पण हे अख्खं मुंबई किंवा अख्खं पुणे नाही म्हणत की आम्ही नेहाला वोट करणार, कारण ते त्यांचा विचार करून त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉकेट्स असतात. सो मला ते खूप महत्वाचं वाटतं, जो मला आयुष्यात आलेला रिजन. आणि मला असं वाटतं खूप चांगली पण गोष्ट आहे ती, की जर तुम्ही असं नाही की तुम्ही गावाकडनं येत असाल किंवा छोट्या गावातनं येत असाल तर तुम्हाला पुढे जायचा चान्स नाही. उलट आहे, मला असं वाटतं की तुमचं गाव अख्खं तुमच्या पाठीशी उभं राहतं, तुमच्या गावातली सगळी लोक तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि त्यांनी म्हणजे यू कॅन अचीव्ह एनिथिंग. पण टीव्ही इंडस्ट्रीतून एखादी व्यक्ती आली बिग बॉस मध्ये, पण त्यांना पण एक फॅटर्निटी मिळते ना तेवढं, जसं आता नाही. पण आता गंमत काय आहे, मराठी स्पेसिफिकली आपण बघितलं तर तिथे येणारे बरेच कलाकार हे तिन्ही माध्यमात काम केलेले असतात, म्हणजे नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन, तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी कामं केलेली असतात. त्यामुळे असं नाही होत मराठी पूर्ण इंडस्ट्री म्हणून तुमच्या पाठीशी उभी राहते, पण मराठीतल्या मराठीत जे, मी पुण्याची आहे, तो अमरावतीचा आहे, मी सिरियल करून आली आहे, तो रियालिटी शो करून आलाय, किशोरी शहाणेताई फिल्म करून आलेल्या होत्या, अभिजित बिचुकले आले होते. तुम्ही अपशब्द बोललेले नाहीच आहात, पण तुम्ही जे काही वागताय त्याच्यामुळे आमच्या तोंडून अपशब्द बाहेर पडतायत. कुठून आले होते काय, म्हणजे साताऱ्यातून आले होते असं आपण म्हणूया. पण
अरे आता देवा. नाही येणार. अभिजित बिचुकल्यांचं बोलतात साताऱ्यात. नाही आता ती सून झाली आमची, त्याच्यामुळे आता चालतंय. सांगलीची सून आहे. आता सांगलीची सून येते, असं नसतं आमच्यात. तर नेहाजींनी मागवलंय चिकन पॉपकॉर्न आणि आपले काका व्हेज आहेत, प्युअर व्हेज. त्यामुळं इथं आहे मसाला पाव आणि पनीर पॅप्रिका सँडविच आणि कोल्ड कॉफी. टेस्ट करून सांगा. हे मसाला पाव आहे आणि पनीर पॅप्रिका सँडविच. पॅप्रिका. तर पहिलं हे खाऊ नंतर हे हो, खाऊ. हो. हा. आणि तो सॉस बेस्ट आहे. हे अच्छा. नक्की घ्या. थोडं साईडला घेऊन ट्राय करा हा, एकदम. पण किंवा त्याच्यावरती नाही नाही आणि काकाचा विषय कसा थांब माहिती आहे थांब एक मिनिट. तू प्युअर व्हेजेस हो. त्यातल्या कुठल्या तरी एका सॉस मध्ये अंड असतं? Mayonnaise- Mayo- नाही. प्युअर व्हेज नाही चालतं. हा मग ठीक आहे. हा, तसं चालतंय. तेवढं एकच करा झालं. तेवढं. का? काका थोडासा नॉनव्हेज आहे. बोलायला का खायला? दोन्हीला. पहिला चटपट लागलं, हम्म. नंतर जेव्हा पनीर तोंडात आलं तेव्हा बॅलन्स झालं. ओके, काहीतरी युनिक आहे म्हणजे, पण चांगलं आहे. बरं, भारी आहे ना. एक आता इकडं का? सोडतो भरलं. एका घासात. मसाला पाव आहे. पण काका व्हेज आहे. बोलायला बघतो. बघायला पण. भारी आहे. खूप सोपं आहे. आपल्याला झणझणीत पाहिजे. हा पण मग थोडंसं- थोडस तुम्ही हे त्याच्यावरती टाकून बघितलं, पिरी पिरी मसाला आमचा लावून बघा त्याला, मग होते झणझणीत. भारी आहे. आपल्याला आवडलं म्हणजे महाराष्ट्राला आवडलं. चला आता बंद करा, आपण पटापटा खाऊ. खाऊन चालते घेऊ. चालते. शेवटचा विषय कॉफी. शुगर पण नाही का? भारी आहे. आपल्याला आवडतंय. आज सकाळी मी काय खाल्लं ते सांगतो. हा, एक काकडी, हा. एक टोमॅटो आणि अर्धी भाकरी. बघा बाबा. तेवढं खाल्ल्यानंतर पोटच भरते, अजून भूक नाही लागली. म्हणजे आता खाऊ. माझं दिवसातलं हे पहिलं जेवण आहे आणि बघा. कॉफी. हे बघा केवढं आहे ते. हा हे दिवसातलं पहिलं जेवण. आत्ता पण काही नाही, मी श्वास घेतला, हवा गेली आत तरी मी फुकते. बिग बॉस मध्ये काय एवढी मांडते जेवणासाठी? हो तिथे हाल करतात, खरंच हाल करतात जेवणाचे. खरंच का? काय हो देत नाही. नाही देत. असं वाटलं नव्हतं. नाही खरंच नाही देत. म्हणजे ते घेऊन गेले होते ना मध्ये आमच्या सीझनला, सगळं घेऊन गेले होते. तर ऍक्च्युली सगळं घेऊन गेले होते, काही नव्हतं घरात. लोकांना वाटतं आम्हाला जेवण बनवून देतात, कोण नाही देत. सगळं आमचं आम्हाला. 60 चपात्या लाटलेत मी, माझे बायसेप ट्रायसेप झाले होते कणिक मळून. त्याच्यानंतर म्हणजे दाण्याला मोहताज होतो आम्ही तो एक आठवडा, आणि त्यामुळे मला अन्नाची किंमत कळली. त्यामुळे मी बिग बॉस लय चुकीचं वागतंय. अजिबात नाही. माझा सीझन तरी अजिबात स्क्रिप्टेड नव्हता. टनकोट माझा सीझन अजिबात स्क्रिप्टेड नव्हता. आणि तेव्हापासून मला जेन्युइनली मी सांगते, मला अन्नाची किंमत कळली आहे की शक्यतो एज फार एज पॉसिबल मी एक शीत पण ताटत नाही ठेवत तेव्हापासून. ती पण लक्षात ठेवा. अन्नाची किंमत मला पण लय आहे. हा मी अण्णांना आलं की नमस्कार करतो. अण्णांना म्हणतो मला पिक्चर मध्ये घ्या. पण अण्णांनी मला काही अजून पिक्चर मध्ये घेतलेलं नाही. अण्णा व्हायच्या आधी एकदा आम्हाला अण्णा भेटले बघा. होते. अण्णा बघत असेल तर घ्या, मला काम द्या. तर तुला अण्णांना सांगायचं असेल तर तिकडे एक अण्णांचा फोटो आहे, तू त्यांच्याशी जाऊन बोलू शकतो. हे आहेत आमचे आशिष भाऊ. या कॅफेचे सर्वे सर्वा हे जेवढं दिसतंय का हे सगळं वावर त्यांचं आहे. आणि इथे लय भारी वाटतं आम्हाला येऊन. आम्हाला पण मनीचे ब्लॉग बघून लय भारी वाटतं. चांगलं वाटतं. आणि आपले सोलापुरी भाऊ तर काय कमाल आहेत. काका मला एकदम म्हणजे आजपर्यंत मी एवढे कॅफेला गेलो, असं कुठले क्रिएटिव्ह कॅफे बघितलं नाही. काय होतं, तुमच्यासारखी क्रिएटिव्ह माणसं येतात ना, त्याच्यामुळे मला अजून क्रिएटिव्ह करू वाटतं. धन्यवाद. जर तुम्हाला कॅफेला यायचं असेल, नॉनस्टॉपला येऊन गुगल मॅपवर जस्ट सॉरी It's मी मारलं की इट्स एमी टाकलं की 200 मीटर. आणि शिवाजी महाराजांचा जिथं मोठा फोटो दिसेल तेच कॅफे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच बरोबरून प्रेम द्या द्या मनीच्या ब्लॉगला आणि सोलापुरी काकाला पण. आणि Money to vlogs.